विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार। खंडाळा घाट खून प्रकरणाचा उलगडा, लुटीच्या हेतूने हत्या, एक आरोपी अटक। वसंतनगर पोलीस स्टेशन हद्दीतील खंडाळा घाटात घडलेल्या खळबळजनक खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी अवघ्या 2 दिवसात उलगडा करत एक आरोपी अटक केला आहे, तर दुसरा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे। 25 एप्रिल रोजी पुसद वाशिम मार्गावरील खंडाळा घाटातील सेवादास नगर शिवारात दिलीप महादू ढाकरे राहणार फेट्रा यांचा शव संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता। अज्ञात व्यक्तींनी डोक्यावर दगड टाकून हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने चेहरा विद्रूप केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले। या प्रकरणी वसंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सखोल तपास सुरू केला। तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मृतकाची बजाज प्लॅटिना मोटरसायकल सेवादास नगर येथील गोपाल उर्फ गोलू बाळू पवार याच्याकडे असल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांनी संशयित गोपाल पवार याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी साथीदार प्रकाश उर्फ पक्या उत्तम राठोड याच्या मदतीने लुटीच्या उद्देशाने हा खून केल्याची कबुली दिली। आरोपींनी मृतकाला खंडाळा घाटात एकांत ठिकाणी नेऊन दगडाने ठेचून ठार मारले व त्याची मोटरसायकल घेऊन पसार झाले। या प्रकरणात गोपाल पवार याला अटक करून पुढील तपासासाठी वसंतनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बीजे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे व वसंतनगरचे पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। विदर्भ न्यूज मराठी,